नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचं LLM साठी CET रजिस्ट्रेशन ही प्रोसेस चालू झालेली आहे 26-27 साठी. विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट होता की सर LLM ची CET ही कधीपासून चालू होणार आहे, ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पासिंग मार्क्स किती पाहिजे, सिलेबस कोणता करायचा आहे, यावरची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे स्टेप बाय स्टेप, त्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. पण नॉर्मल मुंबई युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला आलो आहोत. वेबसाईटला आल्याच्या नंतर ऑनलाईन LLM CET 2026-27 इम्पॉर्टंट नोटिफिकेशन ही आलेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर इन्स्ट्रक्शन यामध्ये तुम्हाला सांगतो की नॉर्मली इन्स्ट्रक्शन यामध्ये काय आहे. सो ऑनलाईन LLM कॉमन एंट्रन्स टेस्ट 26-27 साठी हे आलेलं आहे. हा नॉर्मली 2 वर्षाचा कोर्स आहे. ओके. त्यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की सर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? कोणकोणते स्टुडंट यामध्ये अप्लाय करू शकतात? जे विद्यार्थी ऑलरेडी पास आहेत LLB, ते विद्यार्थी LLM साठी अप्लाय करू शकतात. आणि जे विद्यार्थी एंड सेमिस्टरला असतील 5 इयर LLBचे आणि जे विद्यार्थी 3 इयरच्या LLBला लास्ट सेमिस्टर म्हणजे 6 सेमिस्टरला आहेत, म्हणजे इथे लिहिलंय हू हॅव क्लिअर फॉर द फायनल सेमिस्टर 3 और 5 इयर LLB प्रोग्राम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. सो 10 सेमिस्टर आणि 6 सेमिस्टरचे जे काही विद्यार्थी असतील, ते विद्यार्थी एलिजिबल आहेत LLM CET अप्लाय करण्यासाठी. ओके. त्यानंतर ही जी एक्झाम आहे LLM CETची, जशी आपली LLBची जशी CET एक्झामिनेशन होत असतात, तशीच यामध्ये ऑनलाईन ही एक्झाम तुमची होणार आहे LLM CET. यामध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे. ही जी PDF आहे डायरेक्टली तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली फॉर्म सबमिशन म्हणजे फॉर्म फिलअप करण्यासाठी चालू करू शकता. त्यावरती प्रॉपर एक व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर खालती मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. LLM CETचा जो ॲप्लिकेशन म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग करून द्या. त्यासाठी तिकडे येस या नो तुम्ही टाकून द्या. जर जास्त रिप्लाय आले तर नक्की यावरती व्हिडिओ मी बनवेनच. ओके. 2 वर्षाचा प्रोग्राम आहे, जे की तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. मिनिमम खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो, की सर मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स LLM CETसाठी किती आहे? तर जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 40 मार्क्स पासिंग आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना 30 मार्क्स पासिंग आहे. ओके. पण याच्यामध्ये क्वेश्चन मार्क यामध्ये काय आहे? की तुम्ही जर CET मध्ये चांगला स्कोर करत असाल, तर तुम्हाला टॉपचं कॉलेजेस भेटेल आणि जर चांगला स्कोर नाही भेटला, तर तुम्हाला कॉलेज सुद्धा भेटू शकत नाही आणि जर भेटलं, तर जास्तीत जास्त तिकडे फीस तुम्हाला भरण्यासाठी द्यावे लागतात. तुम्हाला जो काही ऑप्शनल सब्जेक्ट असेल, जो तुम्हाला ज्यामध्ये स्पेशलायझेशन या ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मास्टर करायचं असेल, तर तुम्हाला कधी-कधी भेटत नाही. सो यासाठी तुम्हाला LLM CETचा अभ्यास चांगला करायचा आहे. त्याचा सिलेबस मी तुम्हाला आता सांगणारच आहे. कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे ते तुम्हाला मी सांगेनच. सो याच्यामध्ये 40 मार्क्ससाठी जनरल कॅटेगरी स्टुडंट पासिंग आहे आणि 30 मार्क्स रिझर्व्ह कॅटेगरी. पण याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला स्कोर यामध्ये करणं गरजेचं आहे. तर यामध्ये कधी हे चालू होणार आहे? सो त्या अगोदर तुम्हाला सांगतो हे 50 क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह टाइपमध्ये मल्टिप्लाय 2 केलं तर 100 मार्क्सची ही तुमची टोटल एक्झाम असते. ओके. टोटल 100 मार्क्सची एक्झाम असते. 50 क्वेश्चन, एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी असतो. आता कधीपर्यंत हे फॉर्म फिलिंग चालू आहे? सो आजपासून हे फॉर्म फिलिंग प्रोसेस ही चालू झालेली आहे. ओके. जी तुमची इथे डेट ऑफ सबमिशन फॉर्म्स दिले 15 मे 2026. ओके. स्टार्टिंग कधीपासून आहे? 30 एप्रिल 2026. आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तुम्हाला ऑनलाईन मध्येच तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईनच करायचं आहे. एक्झामिनेशनची डेट आहे ती 7 जून 2026. आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असणार आहे, की सर AIBची जी एक्झाम आहे ती सुद्धा सेम डेटला आहे. सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. सर्व युनिव्हर्सिटी किंवा AIB जे काही बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, त्या सर्वांना माहिती असतं, की जर तुमची जर एक्झाम जर क्लॅश होत असेल,
ते मागे पुढे होऊन जाईल. ओके. त्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1 अवर असतं या एक्झामसाठी. ओके. लँग्वेज पेपर इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतं. आता जनरल कॅटेगरीसाठी फीज जर आपण बघितलं तर ₹1000 फीज आहे एल-एल-एम साठी आणि रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे मग एस-सी, एस-टी, एन-टी-बी म्हणजे जनरल कॅटेगरी सोडून अदर जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना 650 म्हणजे ₹650 तुम्हाला फीज पे करायची आणि यामध्ये नॉन रिफंडेबल आहे. ओके. सो तुम्हाला यामध्ये मी सांगितलं की सीईटीचं रजिस्ट्रेशन आजपासून चालू झालेलं आहे. 15 मे पर्यंत असेल. ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक्झाम तुमची 7 जूनला असणार आहे. डेट यामध्ये चेंजेस होऊन जाईल. त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके. सो आफ्टर दॅट जर आपण बघितलं खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतं की सर सब्जेक्ट कोणकोणते आणि कोणते सब्जेक्टवर जास्तीत जास्त मार्क असतात. सो यामध्ये तुम्हाला मी सांगत आहे सब्जेक्ट सेंटर बेस ऑनलाईन एल-एल-एम साठी कॉन्स्टिट्यूशन लॉ हा एक सब्जेक्ट आहे. ज्युरिस्प्रुडन्स आहे. लॉ ऑफ टॉट आहे. लॉ ऑफ क्राइम्स, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, ह्युमन राईट्स, फॅमिली लॉ आणि कंपनी लॉ जे तुम्ही एल-एल-बी मध्ये अभ्यास केलेला असणार आहात. त्या बेसवरच तुमचे ह्यामध्ये क्वेश्चन हे यामध्ये रिफ्लेक्ट होत असतात आणि त्यावरतीच तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ओके. सो हे झालं तुमचं सिलेबस सब्जेक्ट कोणता आहे हे सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. बाकी याच्या व्यतिरिक्त अजून कोणते काही डाउट्स असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट सेक्शनला विचारा आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला यस म्हणून कमेंट सेक्शन मध्ये टाका. जेवढे जास्त विद्यार्थ्यांचं यस कमेंट येईल नक्की मी रजिस्ट्रेशनची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ प्रॉपरली तुम्हाला बनवून नक्की देईन. ओके. एल-एल-बी सीईटी साठी जे काही आपण करत असतो ते तुम्हाला माहिती आहे. एल-एल-एम साठी आतापासून आपण चालू करणार आहोत. त्यामध्ये जर तुमचा सहकारी असेल तर डेफिनेटली आपण यावरती सुद्धा एल-एल-एमचे सुद्धा नोट्स आणि प्रॉपरली त्यामध्ये गाईडन्स आपण नक्की करू. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच.